मी LLM सेमिस्टर 4चा मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी आहे। आमची डिसेंबरमध्ये सेमिस्टर 4ची एक्झाम होती LLMची। त्यामध्ये 2 सब्जेक्ट होते, एक डिझर्टेशन आणि एक इंटरडिसिप्लिनरी त्याचा प्रोजेक्ट होता आणि त्याचा वायवा होता। तर त्यासाठी आम्हाला एक स्पेसिफिक नोटिफिकेशन दिलेलं, त्यामध्ये गायडन्स होतं। पण आमच्या ज्या मॅडम आहेत प्रोफेसर अलका पाटील, त्यांनी आम्हाला कधीच गाईड केलं नाही की बाबा तुमचा डिझर्टेशन कशा पद्धतीने असावा किंवा तुमचं इंटरडिसिप्लिनरी हे कशा पद्धतीने असावं। त्या मॅडमनी हार्डली कदाचित वाटतं 1 किंवा 2 लेक्चर घेतला असेल, ते सुद्धा ते मॅडम लेक्चर घ्यायच्या ते व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये टाकून, आणि त्या स्वतः कधीच मेसेज टाकायचे नाही ग्रुपमध्ये। त्या नेहमी मेसेज जे आहे तो एखाद्या व्यक्तीकडून, म्हणजे दुसऱ्या त्यांची एक मुलगी स्टुडंट आहे, ती त्यांच्या खूप जवळकीची आहे, तिच्याकडनं तो टाकून घ्यायचा आणि स्वतः कधी पोस्ट नाही करायचा आणि नेहमी मेसेज करायचा तर वारंवार की मी 1 तासामध्ये लेक्चर घेणार आहे, तुम्ही लेक्चरसाठी येऊ शकता तर या। तर हार्डली 1, 2, 3 याचे कारण आम्हाला आमचे ऑलरेडी कमिटमेंट्स होते, आम्ही वर्किंग पीपल होतो, लॉयर म्हणून काम करायचो वेगवेगळे, तर लेक्चरमध्ये हार्डली कोणतरीच यायचं। मग तिने कधी आम्हाला गायडन्स वगैरे केलं नाही आणि जेव्हा वायवा आणि डेझर्टेशनची आमची एक्झाम होती डिसेंबरमध्ये, तेव्हा मॅडमनी फक्त ज्या एक्झामच्या वेळेस मला फक्त हे विचारण्यात आलं की तुझं नाव काय आणि तुझ्या प्रोजेक्ट टायटलचं नाव काय, फक्त एवढंच विचारलं, आणि यू मे लिव्ह, तू जाऊ शकतोस, फक्त एवढं विचारलं। त्याच्यानंतर मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा मॅडम आणि ते दुसऱ्या एक्सटर्नल मॅडम काहीतरी डिस्कशन करत होत्या, डिकोडिंग लँग्वेजमध्ये त्यांचं काहीतरी बोलणं झालं। तर मग मी परत एकदा गेलो कॅबिनमध्ये आणि मॅडमला विचारलं की मॅडम काय झालं, म्हणजे तुम्ही मला तुमच्या चेहऱ्यावरून असं वाटलं की तुम्ही कदाचित नाखुश आहे म्हणून तुम्ही मला काहीतरी मी चांगलं परफॉर्म नाही केलं का, कारण तुम्ही मला काही विचारलंच नाही। तर बोलल्या नाही, बरोबर केलंस, तू जाऊ शकतोस। मग त्याच्यानंतर मला कुठेतरी डाऊट होता की ह्या मॅडमला मला फेलच करायचं आहे। ह्या मॅडमला मला का फेल करायचं आहे, कारण ह्याचंही कारण मी सांगतो। आमच्या फर्स्ट इयरला आमच्या एका सब्जेक्टमध्ये ह्या मॅडम एक टीचर, एका विषयाला टीचर होत्या। त्या विषयामध्ये मॅडम आम्हाला एकदा ऑनलाईन लेक्चर घेतलेला मॅडमने। त्यावेळेला मी मॅडमला असं माझं कन्फ्रंटेशन झालेलं समोरासमोर। तर मी त्यांना हा प्रश्न विचारला की मॅडम तुम्ही कधीच लेक्चर वेळेवर घेत नाही, तुम्ही तुमच्या ओन कम्फर्ट आणि कन्व्हिनियन्सनुसार घेता। तर त्या मॅडमने त्याचा जो बदला आहे, त्याचा राग जो आहे, एनेमी रिव्हेंज, ते ह्या पद्धतीने घेतलं त्यांनी मला एक्झाममध्ये फेल करून। मी LLM सेमिस्टर 1चा 2nd रँक होल्डर आहे, 2nd सेमिस्टरमध्ये सुद्धा मला 3rd रँक आहे, आणि 3rd सेमिस्टरमध्ये ती असल्यामुळे थोडे मला कमी असल्यामुळे पण मी टॉप 5 रँकमध्येच आहे। सो ऑल थ्रूआउट 3 सेमिस्टर माझे मार्क्स खूप चांगले आहेत। आणि त्याच्या व्यतिरिक्त माझे ह्या मॅडमवर असे ॲलिगेशन म्हणजे हे रियालिटीच आहे। मॅडम जे आहेत, आमच्या क्लासेसमध्ये बरेच विद्यार्थी आहेत जे प्रशासनामध्ये, सरकारमध्ये काम करतात, जे ब्युरोक्रॅट्स प्रोफेशनल्स आहेत। तर त्या मॅडम जे आहेत ते त्यांच्याशी चांगलं संबंध ठेवतात आणि तसल्या विद्यार्थ्यांनी, ते विद्यार्थी कधीच लेक्चरमध्ये आले नाही, त्यांनी कधी फेसही नाही दाखवलं आणि त्यांनी टाईमली सबमिशनसुद्धा नाही केलं, तरी त्या विद्यार्थ्यांना पास केलं गेलं। त्या विद्यार्थ्यांनी त्यांचा डेझर्टेशन आणि वायवा स्वतः न बनवता त्यांनी पैशाने खरेदी करून बनवून घेतलेला, दुसऱ्यांकडून 10,000 रुपये वगैरे देऊन। आणि त्याच्यामध्ये आणि मॅडमनी दुसरं अजून एक केलेलं, आमच्या क्लासमध्ये 2 विद्यार्थिनी आहेत। मॅडमनी त्यांना मेसेज केलेला की तुमच्याकडे पासपोर्ट आहे का, तर त्यांनी विचारलं की का, तर ती म्हणाली मला बँकॉकला जायचं आहे। तर त्या म्हटल्या की त्याच्याशी आमचा काही संबंध, तर त्यांचा प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ विचारायचा काही प्रश्नच येत नाही, तर त्यांना ते कंपनीसाठी हवं होतं। तर त्या विद्यार्थिनीला पण सुद्धा मॅडमने तसंच फेल केलं का, तर तिने नकार दिला, मी तुझ्यासोबत बँकॉकला नाही येणार। अजून एक विद्यार्थिनी आहे, तिचं मी नाव नाही घेणार, ती विद्यार्थिनी बेसिकली नाशिकला, आणि तिचा बॅकग्राऊंड खूप चांगला आहे। आणि तिलासुद्धा विचारण्यात आलं गेलं की तुझ्याकडे पासपोर्ट आहे का, तू बँकॉकला येऊ शकतेस का, ती बोलली नाही मी नाही येणार, तू माझं नाशिकला यायचं अरेंजमेंट करशील का, तर ती तेव्हाही बोलली मी नाही येऊ शकत, मी नाही करणार, मी ॲडमिट आहे। तर त्या मॅडमने त्या विद्यार्थिनीला सुद्धा फेल केलं। आम्ही दोघं असे विद्यार्थी आहोत, आम्हाला एकही KT नाही आहे, वी आर द मेरिटोरियस स्टुडंट, आय मीन वी हॅव नो ATKT इन अवर अकॅडमिक बॅकग्राऊंड इज ऑल्सो व्हेरी गुड। असं असताना सुद्धा मॅडमनी फेल करून टाकलं आम्हाला। आणि मॅडमचं एक जयंबे करून एक स्टेशनरीचं दुकान आहे, तिकडे त्यांचे कमिशन असतं। मॅडमला जे कोणी विद्यार्थी ते तिकडून बनवून घेणार, तिकडच्या लोकांना, त्या मॅडम ज्या आहेत तिकडच्या लोकांनाच पास करतात, कारण तिकडून त्यांना कमिशन भेटतं। आणि हे मॅडमनी स्वतः बोललं की हां माझे त्याच्याकडे 10,000 रुपये आहेत, माझ्याकडे कमिशन, त्याचं मला तिकडनं कमिशन भेटतं करून।
सर हे आणि त्याच्यानंतर आम्ही जे 5 विद्यार्थी होतो आम्ही निरंजन डावखरे यांना भेटलो. निरंजन डावखरे यांना भेटायच्या अगोदर मी VCला स्वतः इन पर्सन मी लेटर दिलेलं आहे HODला आणि VCला की आमच्यासोबत अन्याय झाला आहे. माझं हे व्हॅल्युएशन जे मार्कांचं आहे ते बरोबर नाही झालं आहे, चुकीच्या पद्धतीने व्हॅल्युएशन झालं आहे माझं आणि माझं रिव्हॅल्युएशन व्हावं. तर VCने आम्हाला काहीच उत्तर दिलं नाही. मी इनवर्डसुद्धा पाठवलं तर VCने HODने किंवा काहीच उत्तर दिलं नाही. त्याच्यानंतर मग निरंजन डावखरे साहेबांकडे आम्ही गेलो, तिथे हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी हा मुद्दा विधानसभेमध्ये सुद्धा उपस्थित केला. विधानसभेमध्ये शिक्षण मंत्री जे आहेत त्यांनी म्हटलं की आम्हाला अशा पद्धतीचे विद्यापीठातून उत्तरं आलेले आहेत की हे लोकांचे बरोबर आम्ही रिझल्ट लावलेले आहे करून, म्हणजे सत्य वस्तुस्थितीमध्ये तसे नाही आहेत. त्याच्यानंतर मग VCनी आमची दखल घेतली. VC आम्हाला कधीच भेटला नाही आणि VCला आम्हाला हे लोक भेटूच देत नाही अजिबात. मी कित्येक वेळा गेलो, मला VCला कधीच भेटू दिलं गेलं नाही मला प्रो VCला कधी भेटू दिलं गेलं. रजिस्ट्रारला सुद्धा कधीच भेटू मला दिलं नाही. आमची जेव्हा आम्हाला एकदा बोलावून घेतलं आम्हाला फोन करून, जेव्हा आमदार निरंजन डावखरे साहेबांनी जेव्हा विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला त्याच्यानंतर आमची दखल घेतली आणि आम्हाला रिटर्नमध्ये कंप्लेंट लेटर लिहायला सांगितलं जे काय आमच्यासोबत घडलं ते. त्याच्यानंतर आमची एक इन्क्वायरी झाली आमची. त्याच्यामध्ये 2 मेंबर होते. ठाणे म्युनिसिपल कॉलेजचे एक लॉ प्रोफेसर आणि एक सरकार करून त्यांचं नाव आहे, ते 2 अशी कमिटी होती. त्या मॅडमची 1 तास चौकशी झाली, आमचीही 1 तास अशी 1-on-1 चौकशा झाल्या. त्याच्यानंतर त्याचा रिपोर्ट अहवाल 4 महिने उलटूनसुद्धा अजूनही आला नाही आहे. मी नेहमी वारंवार HODकडे गेलो. HOD बोलतात माझ्याशी त्याचा काही संबंध नाही आहे, तू डायरेक्ट VCशी भेट, मी याच्यामध्ये काही हस्तक्षेप करू शकत नाही, तुम्ही डायरेक्ट VCशी भेटा. मी वारंवार रेग्युलरली कंटिन्युअसली VCला भेटायला गेलो. VC अजिबात मला भेटत नाही. त्यांच्या PAला भेटला, PA बोलतो आम्हाला माहीत नाही, त्यांच्याकडे वेळ नाही आहे, तुम्ही मेल टाका. मी मेलसुद्धा टाकला, अजूनपर्यंत मला मेलचा काही रिप्लाय आला नाही आहे. आणि त्याच्यामध्ये एक प्रोव्हिजन आहे 75% अटेंडन्स असायचं, तर बाकीच्यांचे कोणाचेच 75% अटेंडन्स नाही आहे त्याच्यामध्ये, इवन माझेसुद्धा नाही आहे, सगळ्यांचेच नाही आहे. तरीसुद्धा मॅडमने कमिटीमध्ये खोटे अटेंडन्स शीट बनवून खोट्या अटेंडन्स शीट दाखवल्या की मॅडमने एवढे लेक्चर घेतलेत आणि एवढे विद्यार्थी प्रेझेंट होते. ते जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांना मी स्वतः पर्सनली ओळखतो आणि त्या विद्यार्थ्यांना मी स्वतः ते प्रोजेक्ट बनवून दिलेले आहेत आणि त्यांना मी मार्गदर्शन आणि मीच अपडेट करायचो. मी स्वतः व्हॉट्सॲप ग्रुपचा ॲडमिन आहे. पहिल्या सेमिस्टरपासून ते 4th सेमिस्टरपर्यंत मीच रेग्युलर अपडेट्स नोटिफिकेशन देतो. हे सगळं माहीत असतानासुद्धा मॅडमनी माझ्यासोबत जातीवाद केला आहे. कदाचित मी खालच्या जातीचा असल्यामुळे मॅडमनी मला फेल केलं आहे आणि माझा त्यांच्यावर पूर्णपणे ठाम विश्वास आहे की त्यांनी ह्या कारणांमुळे मला फेल केलं गेलं आहे आणि माझ्यासोबत भेदभाव केला गेला आहे. त्याच्यानंतर मी BOEला गेलो, बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन पूजा रोंदळेकडे, की मॅडम आमची अशी कमिटी झालेली, त्या कमिटीमध्ये त्याचा रिपोर्ट अहवाल काय आला, रेकमेंडेशन काय आलं. तर मॅडम बोलल्या तुमचा रिपोर्ट जो आहे तो चांगला पॉझिटिव्ह फेवरेबल आला आहे, तुमच्याच पक्षामध्ये तुमच्या याच्या बाजूने आलेला आहे. त्याच्यामध्ये असे विद्यार्थी असतील ज्यांना KT आहे ते कदाचित त्यांचा फेरविचार होऊ नाही शकत, पण जे विद्यार्थी ज्यांनी रेग्युलर अकॅडमिक स्ट्रॉंग आहे त्यांचा फेरविचार केला जाईल. त्यांची कदाचित देअर कुड बी अ पॉसिबिलिटी कॅन देअर रिझल्ट्स मे गेट चेंज, रिझल्ट्स मे गेट इव्हॅल्युएटेड. मग त्याच्यानंतर त्या मॅडम बोलल्या की आता जो रिपोर्ट आहे तुम्ही रजिस्ट्रारला पाठवला आहे, तुम्ही त्यांच्याकडून घ्या आणि सध्या तुम्ही एक्झाम रिपीटरचे फॉर्म भरा. तर मी त्यांच्या एक्झाम फॉर्मला मी ओके म्हणालो. त्या म्हटलं साईड बाय साईड तू भरून ठेव. तर मी त्यांचा जो एक्झाम फॉर्म होता तो एक्झाम फॉर्म जो आहे तो मी भरला आणि त्यांनी नो लेट रिमार्कचा फीस पण दिलेला, नो लेट मार्क करून. तरी त्यांनी आमच्याकडनं लेट फीस पण घेतली, पण दॅट इज ओके, लेट फी घेतली कारण का ते MKCLमध्ये अपडेट नव्हतं झालेलं. त्याच्यानंतर मॅडमनी स्वतः मला पाठवलं की तू मुंबई विद्यापीठ फोर्टमध्ये जा, तिकडे तुला रजिस्ट्रार जे आहे ते अहवाल देतील. आता जेव्हा मी 3 दिवस झालं मी कंटिन्युअसली अहवालसाठी मी परवा गेलेलो. मी 11 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत तिकडे थांबलो. सर माझ्या बाहेर 20-30 वेळा 10 वेळा 20 वेळा सर बाहेर फिरतात आहे, पण सरांनी एकदाही विचारलं नाही की बाबा तुझा रिपोर्ट आला आहे, थांब आम्ही तुला देतो. त्यांचे PAसुद्धा काहीच बोलत नाही त्याच्याबद्दल, बसा सरांना आम्ही बोलवतो. त्यांचे PA काहीच बोलत नाही. मग 1 दिवस झाला ते बोलले अरे तुम्ही कशासाठी आले, सांगून तरी यायचं. मी म्हटलं सर BOE मॅडमनीच पाठवलेलं आहे ते रिपोर्ट, तुम्ही अहवाल त्याच्या अहवालबद्दल. तर त्यांनी काही अहवालबद्दल सांगितलं नाही. ते बोलले उद्या या. मग उद्या गेलो. उद्या परत मी 2-3 तास थांबलो तरीही त्यांनी अहवाल काही दिला नाही लेखी.
त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी मी म्हटलं माझाही मर्यादाचं हे ओलांडून गेला, माझं पेशन्स लेवल खतम झालं. कारण का मी माझे कामं सोडून मी माझ्या सरांचे मॅटर सोडून मी तिकडे जायचो आणि बसायचो आणि मला तिकडे ते लोक इनह्युमन ट्रीटमेंट द्यायचे. त्याच्यानंतर मी पी एच्या रजिस्ट्रारच्या कॅबिनमध्ये गेलो. रजिस्ट्रारला विचारलं, सर आमचा रिपोर्ट काय आला? प्रामाणिकपणे अतिशय प्रेमाने आणि शांतपणे विचारलं, प्रांजळपणे. सरांनी पहिलं मी मोबाईल सायलेंट केला आणि मला बोलले, तू रेकॉर्डिंग करतोयस का? व्हिडिओ मोबाईल साईडला ठेव. मी बोललो, सर ठीक आहे चालेल. मी मोबाईल साईडला ठेवला आणि त्याच्यानंतर मग सर बोलले की तू फेल आहेस आणि कमिटीचा रिपोर्ट हाच आहे. मी म्हटलं, सर असं कसं आहे? त्या रिपोर्टवर त्या कमिटीच्या मेंबरचं नाव असावं, त्यांचे सिग्नेचर असावा, तर मी त्यांना मानेन ना की जेन्युइन रिपोर्ट आहे किंवा त्याची ऑथेंटिसिटी व्हॅलिडिटी काय आहे ते. तुम्ही असं ओरली बोलणार त्याच्यावर मी तोंडी विश्वास नाही ठेवू शकत ना. तुम्ही मला लेखी द्या, रिटर्नमध्ये द्या. आमच्याकडनं तुम्ही ॲप्लिकेशन कंप्लेंट रिटर्नमध्ये घेतलेलं, तर तुम्ही पण आम्हाला रिटर्नमध्ये द्या की बाबा हा तुमचा अहवाल आहे, हा तुमचा रिपोर्ट आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना जर वाटतं हे बरोबर तुमचं मूल्यमापन झालं आहे आणि त्यांचे तिथे काही चान्सेस नाही आहे की तुमचं परत मूल्यमापन व्हावे. तर त्यांनी तसं काही नाही दिले. ते इनफॅक्ट मला काय बोलले, जा मी तुला देणार नाही, तुला जे करायचं आहे ते कर, अशी त्यांनी भाषा वापरली. आणि त्याच्यानंतर जेव्हा व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला, मी व्हिडिओमध्ये जसं मी व्हिडिओ ओपन केला, मी म्हटलं मी शशिकांत जगताप LLM स्टुडंटचा विद्यार्थी आहे. तर त्यांचा जो सेक्युरिटी गार्ड आला त्याने मला मारहाण केली आणि त्याने मला मारहाण केली आणि माझ्यावर त्याने पण जातीभाषक भाषा आणि शिवीगाळ केली माझ्यावर. आणि त्यांना मग मी नंतर बोललो की सर मी बाहेर निघालो आणि त्यांनी मला अजून काही रिपोर्ट नाही दिला आणि तो रिपोर्ट अजूनही प्रलंबित आहे. माझं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे. मला PhD करायचं आहे. मी गेटची परीक्षा देऊ नाही शकत आहे, नीटची. आणि त्याच्यानंतर सुद्धा माझं हे रिपोर्ट जो आहे मूल्यमापन हे एकदम चुकीच्या पद्धतीने झालं आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे. मी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या सेमिस्टरमध्ये माझे एकदम अतिशय चांगले गुण असतानासुद्धा वायवामध्ये मला मुद्दाम अलका पाटील मॅडम यांनी मला फेल केले गेलं आहे. आणि प्रसाद कारंडे जे रजिस्ट्रार आहे त्यांच्याकडे 3 दिवस कंटिन्युअसली जाऊनसुद्धा ते बोलतात की मला तुला जे करायचे ते कर, मी तुला लेखी नाही देणार. मला मारहाणसुद्धा झाली, मला जातीभाषक मला शब्दसुद्धा शिवीगाळसुद्धा करण्यात आली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे HODला जर विचारलं, HODसुद्धा बोलते की बाबा मी याच्यात काहीच करू शकत नाही, तू जाऊन तुझा VCलाच भेट, VCच हस्तक्षेप करू शकतो, मी काही करू शकत नाही. तर मला ह्याच्यामध्ये हे जे अनफेअर अनजस्ट माझ्यासोबत झालं आहे त्याच्यामध्ये मला न्याय हवा आहे. माझं रिव्हॅल्युएशन व्हावं. ते म्हणतात आमच्या इथं डिझर्टेशनचं रिव्हॅल्युएशन होत नाही, तर तुमच्यामध्ये रिव्हॅल्युएशन का नाही होत? माझी एकच मागणी आहे, तुम्हाला जर वाटतं मी फेल आहे तुम्ही इंडिपेंडेंट एक्झामिनरला बोलवा, माझं परत डिझर्टेशन वायवा घ्या आणि चेक करा आणि मग नंतर कळूयात मग पास झालं की नाही. तर ह्या मध्ये मला न्याय मिळावा. माझे हे असे आणि ही खंत आहे की माझं त्यांच्यामुळे मला मानसिक त्रास झाला आणि त्यांच्यामुळे माझं आयुष्याचं वाटोळं झालं, माझ्या करिअरचं माझं वाटोळं झालं. तसं काहीच नाही बोललं, विद्यापीठाने काहीच नाही बोललं. हां मान्य करेल, मी मान्य करेल. मला लेखितमध्ये द्या, रिटर्नमध्ये द्या, तुम्ही लेखी द्या. पण त्यांनी मला लेखीच नाही दिलं. मला रजिस्ट्रारने नुसतं एवढंच बोललं की तू फेल आहेस आणि कमिटीचा हा रिपोर्ट आहे, तू जे करायचं आहे ते कर जा. का भेटू देत नाही आहे मला, व्हाईस चान्सलरला भेटूच का देत नाही आहे? म्हणजे असं प्रॉब्लेम काय VCकडे न जाणू देण्याचा आणि प्रॉब्लेम काय रजिस्ट्रार्डकडे न जाणू देण्याचा किंवा प्रो VCकडे जाऊ देण्याचा? म्हणजे एक्झॅक्टली होणार काय असं? आय डोंट अंडरस्टँड वाय डोंट दे अलाव मी टू मीट द VC. व्हॉट इज द प्रॉब्लेम? दे डोंट लेट मी गो टू द VC. माझ्या विरुद्ध जे शब्दवाचक जे काही यूज करण्यात आले त्याच्या विरुद्ध आहे. कारण मी रीतसर ज्या पद्धतीने रीतसर जायचं असायचं मी त्याच चॅनल थ्रू गेलो. मॅडम जे SOP असतात, मीडियम चॅनल असतं त्याच माध्यमाने गेलो. तरीही मला ते मला जस्टिस भेटत नाही आहे, मला भेटायला वेळच देत नाही आहे, तर मी काय करणार? मग त्यावेळेस मी डायरेक्ट तिकडं गेलो. मला ही कॉन्सेप्टच माहीत नव्हता स्टुडंट रिड्रेसल ग्रीव्हन्स कमिटी असते. आणि मी HODला लेटर दिलं, VCला लेटर दिलं आणि मी रजिस्ट्रारला मी प्रॉपर मीडियम थ्रूच गेलो, स्टेप बाय स्टेप गेलो, चॅनल वाईज. I did not go directly to the VC, not for myself alone. We were 5 students, we all together gone to the VC. And we being still 5, we were not even allowed to meet the VC. आम्ही 5 व्यक्तीसुद्धा असताना सुद्धा 5 लोकांनी लेखी कंप्लेंट दिलीसुद्धा असताना VCने आम्हाला कधीच भेटायला वेळ दिली नाही. आणि VCने कधी आम्हाला भेटलासुद्धा नाही. 3 सेमिस्टरचा रिझल्ट मी फर्स्ट सेमिस्टरमध्ये माझा 2nd रँक आहे, 2nd सेमिस्टरमध्ये मी 3rd रँक आहे आय गेस्ट. आणि 3rd सेमिस्टरमध्ये अलका मॅडमच्या हातामध्येच असल्यामुळे कदाचित मला 3रा किंवा 4था नंबर आहे माझा.
मी जेव्हा माझा वायवा जेव्हा झाला, मी वायवा झाल्याच्या नंतर परत एकदा मॅडमकडे गेलो. तेव्हा मला शंका होती कुठे ना कुठे की मॅडम मला माझं हे शेवटचं सेमिस्टर मला हे फेल करणार आहे, कारण मला ह्याने माझं आयुष्य हे होईल. तर त्यावेळेस मॅडम मला तोंडावर बोलल्या की तू फेल आहेस. आणि मॅडम मला हे सुद्धा बोलल्या. मी बोललो का? तर मॅडम बोलल्या की तू स्पायरल बाइंडिंग नाही केलंस, तू 2 पेनड्राईव्ह नाही दिल्यास. तर मी म्हटलं मॅडम नोटीसमध्ये असं लिहिलंच नाही आहे. नोटीसमध्ये लिहिलेलं आहे आयदर प्रॉपरली स्टॅपल और स्पायरल बाइंडिंग. तर मी प्रॉपरली स्टॅपल केलं आहे. तर मला बोलल्या नाही, तुझ्याकडे काही पैसे नाही आहेत का एवढे तू प्रॉपरली स्टॅपल करून आला. इट हॅज टू बी स्पायरल बाइंडिंग अँड यू हॅव टू गिव्ह 2 पेनड्राईव्स. तू फक्त एकच पेनड्राईव्ह दिली. तर हे एक कारण आहे त्यांनी मला हे फेल करण्यामागचं, की तू स्पायरल बाइंडिंग करून नव्हतं दिलेलं आणि तू एकच पेनड्राईव्ह दिलेलं. फ्रॉम मी, इट इज नॉट ओनली जस्ट मी that she had made me fail. There are 2 students, those were women. त्या 2 मुली आहेत, त्यांना पर्सनली वैयक्तिक विचारलं. ओके हो नाही, एक मुलगी ॲक्सेप्ट नाही करते, पण तिला मीडियामध्ये नाही यायचं कारण का तिच्या फ्युचरसाठी ती घाबरते. आणि एक जी आहे ती ॲक्सेप्ट केलं मी फेल आहे करून. पण मी नाही ॲक्सेप्ट करत, कारण सर मी फर्स्ट टू 3 सेमिस्टर माझे चांगले गुण आहेत आणि माझ्यामध्ये ते पोटेन्शियल आहे, माझ्यामध्ये ते प्रावीण्य आहे, माझ्यामध्ये त्या स्किल्स आहेत. तुम्ही कुठल्याही प्रोफेसरला ठेवा, मी तोंडी परीक्षा द्यायला आजही रेडी आहे. माझी परत परीक्षा घ्या. हां, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, युनिव्हर्सिटीचा कारभार अतिशय भोंगळ कारभार आहे. त्यांचा जो ॲक्च्युली मी 2023चा LLMचा विद्यार्थी आहे. माझं हे एज्युकेशन 2025मध्ये संपायला हवं होतं, 25 जूनमध्ये, मॅक्स टू मॅक्स सप्टेंबरमध्ये. माझी एक्झाम झाली ऑक्टोबर 2025मध्ये आणि रिझल्ट त्याच्यानंतर 2026मध्ये जानेवारीमध्ये रिझल्ट लागला आणि तोही चुकीच्या पद्धतीने. त्या मॅडमने ज्या विद्यार्थी असे आहेत जे त्यांच्या गुड नोट्समध्ये असतात किंवा त्यांचे जे जवळचे आहेत त्यांच्याकडून त्यांना फेवर ॲडव्हान्टेज झालं आहे, तसल्या लोकांना त्या मॅडमने पास केलं आहे. तो मॅडमचा माझा आरोपच नाही आहे, मॅडमची ही रिॲलिटी आहे. मॅडमला तिथे जायचं होतं US ला, युनायटेड नेशनचा काहीतरी एक प्रोग्राम होता मॅडमला. तेव्हा आमच्या ग्रुपमध्ये, आमच्या म्हणजे वर्गामध्ये असे 1-2 विद्यार्थी आहेत जे ब्युरोक्रॅट्स आहेत. तर मॅडमनी ग्रुपमध्ये मेसेज टाकलेला की इज देअर एनिथिंग हू वर्क्स इन एक्सटर्नल मिनिस्ट्री. सर त्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला आणि ते माझे मित्रच आहेत एक्सटर्नल मिनिस्ट्रीमध्ये जे काम करतात. तर त्यांची मदत घेतली आणि ते कधी लेक्चरमध्ये आयुष्यात कधीच आले नाही आजपर्यंत. त्यांना पास केलं आणि त्या मॅडम अमेरिकेमध्ये गेलेल्या त्यासाठी. तर मॅडमचा अजून एक डेलिगेट्स होते, तो वेगळा प्रोग्राम होता, त्याचं युनिव्हर्सिटीशी काहीच घेणं देणं नव्हतं, तो आमच्या सिलेबसचा पार्टसुद्धा नव्हता. तर मॅडमनी ग्रुपमध्ये मेसेज टाकलेला की ही अटेंड करणं इव्हेंट हे कंपल्सरी मॅन्डेटरी आहे, अदरवाईज तुम्हाला मार्क्स भेटणार नाही. पण ते मुंबई युनिव्हर्सिटीशी त्याचं काही घेणं देणं नव्हतं. मॅडमनी त्याची लिंक घेतली आणि जे लोकांनी ते अटेंड केला विद्यार्थ्यांनी, मॅडमनी त्याच विद्यार्थ्यांना पास केलं. मी तो अटेंड नव्हता केलेला. शिवाय माझी एक विद्यार्थिनी मैत्रीण आहे, ती जी फेल झाली आहे, तिनेही तो अटेंड नव्हता केला, तिलासुद्धा फेल केलं गेलं आणि ती पण टॉप 5 रँकरमधली विद्यार्थिनी आहे. मला एज्युकेशन मी दादा भुसेंना कंप्लेंट दिलेली आहे. मला आता एज्युकेशन मिनिस्टरलासुद्धा कंप्लेंट याबद्दल द्यायची आहे मला, आणि राज्यपालसुद्धा आणि चीफ मिनिस्टरलासुद्धा याबद्दल सांगायचं आहे आणि याबद्दल मला तक्रार द्यायची आहे मला. मी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन फाईल करणार आहे. मी न्यायमंत्रीकडे सुद्धा जाणार आहे. मी एज्युकेशन मिनिस्टरसुद्धा जाणार आहे. मी पत्रकारांना मी असं बोललो मला न्याय द्या, माय इंटेन्शन इज मेंट टू यू गाईज हेल्प मी आउट टू गेट द जस्टिस फॉर माय सेल्फ. म्हणजे तुम्ही मला न्याय मिळवण्यामध्ये प्रयत्न म्हणजे सपोर्ट करा. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.